अक्षयच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते. अक्षय जेव्हा पण संध्याकाळी घरी कामावरून येत असायचा तेव्हा त्याला त्याची बायको रोज घरीच दिसत असायची. पण आज जेव्हा अक्षय घरी आला तेव्हा त्याला त्याची बायको घरात कुठेच दिसली नाही. पण अचानक त्याला एक फोन आला. वरचं बोलणं ऐकून त्याला धक्काच बसला. जेव्हा पण रोज अक्षय घरी येत होता तेव्हा घर बंदच असायचं आणि त्याची बायको आरती आनंदाने दरवाजा उघडत असायची आणि आल्या आल्या गरम गरम चहा करून त्याला देत असायची. पण आज त्याला चावी घेऊन घर उघडावे लागले. त्याने घरात पाहिलं तर त्याला आश्चर्य वाटले, कारण घर अस्तव्यस्त पडलं होतं. अक्षयला या घराची अवस्था अशी बघायची सवय नव्हती, कारण नेहमीच आरती घर स्वच्छ ठेवत असायची. अक्षयला भूक लागली त्यामुळे तो किचनमध्ये गेला तर तिथे काहीच खाण्यासाठी नव्हते. त्यामुळे तो चहा बनवू लागला. चहा बनवत असताना त्याने आरतीला फोन लावला तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याला अजून एक झटका लागला, कारण कोणत्याही परिस्थितीत आरती तिचा मोबाईल स्विच ऑफ ठेवत नव्हती. पण अक्षयने स्वतःला सांभाळले की कदाचित तिच्या फोनची बॅटरी डाऊन झाली असेल. पण घरातली अवस्था पाहून अक्षयला वाटत होतं की आरती खूप घाईघाईमध्ये घराच्या बाहेर गेली आहे. अक्षयने चहा घेतला आणि हॉलमध्ये येऊन बसला, परंतु एकट्याला चहा पिऊ वाटत नव्हता. त्याचं कुठेच मन लागत नव्हतं. आरती नेहमी अक्षयच्या मागे पुढेच करत असायची. सकाळच्या वेळी कामाच्या टायमाला सुद्धा आरती अक्षयच्या थोड्या अंतरावरच असायची. आरती अक्षयसोबत जेवण वगैरे करत नव्हती, पण त्याच्याजवळ असायची. तो जेवल्यानंतरच ती जेवण करत होती. अक्षय अजून एकदा आरतीला फोन लावतो, पण फोन लागला नाही. चहा पिल्यानंतर त्याने कप किचनमध्ये नेऊन ठेवला. अक्षयने नंतर टीव्ही ऑन केला, पण तरी पण त्याचं लक्ष टीव्हीमध्ये अजिबात जात नव्हतं. अक्षय जो पण कार्यक्रम लावत असायचा तो कार्यक्रम आरतीला अजिबात पसंत नसायचा, तरी पण त्याच्यासाठी ती तो कार्यक्रम बघत असायची. एवढेच नाही तर त्याच्यासाठी नेहमी काही ना काही ती खाण्यासाठी बनवतच असायची. जर माझ्या आयुष्यात आरती नसेल तर माझं काय होईल, असा अक्षय विचार करू लागला, कारण त्याचं प्रत्येक काम आरती करत असायची. हातातल्या घड्याळापासून पॉकेट रुमालापर्यंत तीच त्याचं सगळं सांभाळून ठेवत होती. आता अक्षयला तिची एक सवय लागून गेली होती. अचानक त्याला आठवलं की आरती नेहमी मला माझ्या आवडीचं जेवण बनवून देते, परंतु तिला काय आवडतं हे तर मला माहीतच नाही. हा विचार करून त्याचे डोके ठणठण करू लागले. लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला ती मला तिची पसंत सांगत होती, परंतु मी तिच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बिचारीने परत काही सांगणं सोडून दिलं. आरती नाही म्हणून नाही ते विचार आता अक्षयच्या डोक्यात येत होते. आज घरात आरती नाही तर प्रत्येक वस्तूमध्ये त्याला आरतीची किंमत काय आहे ते कळत होतं. त्यानंतर अक्षयने टाईम पाहिला. रात्रीचे 8:30 वाजले होते, तरी पण अजून आरती घरी आली नव्हती. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याने 100 वेळा फोन लावला तरी पण तिचा फोन लागत नव्हता. काही आणायचं म्हणल्यावर ती दुपारच्या वेळेत आणत असायची. अक्षयला आरती घरी नाही दिसल्यावर त्याची चिडचिड होत असायची, त्यामुळे ती नेहमी त्याच्यासमोरच राहायची. अक्षयला रात्रीच्या घरी येण्यासाठी किती पण वाजले तरी दरवाजापाशीच आरती उभा असायची. एका बेलमध्येच ती लगेच दरवाजा उघडत असायची. आरतीला काळजी वाटायची की अक्षयला येण्यासाठी एवढा उशीर का लागत आहे. जेव्हा समोर अक्षय दिसायचा तेव्हा ती आनंदाने त्याच्या गळ्यात पडायची.
परंतु अक्षय तिला लगेच स्वतःपासून रागाने दूर करत असायचा. अक्षय तिला म्हणायचा की हे असं नाटक करत जाऊ नकोस, मला असली नोटंकी पसंत नाही. जर प्रेम आहे तर ते तोंडाने बोलायचं, डोळ्याने, पण असं गळ्यात भेटून प्रेम व्यक्त करायचं नाही. परंतु आज जेव्हा आरती नाही तर त्याला वाटत होतं की कुठून तरी आरतीने यावं आणि तिला असेच मिठीत घट्ट घ्यावे. तो उदास मनाने बेडरूममध्ये गेला. आरतीशिवाय तो बेड पण खूप एकटा वाटत होता. झोपेमध्ये हातपाय लागला तरी अक्षय चिडचिड करत असायचा. म्हणून आरती अंग चोरून बेडवर एका कडेला झोपत असायची. बघता बघता 9:30 वाजले तरी पण आरती आली नाही. तो खाली गेला आणि वॉचमॅनला तो विचारू लागला. वॉचमॅन म्हणाला की 4 वाजता मॅडम बाहेर पडल्या होत्या. हताश मनाने तो अजून घरात आला. तो शेजारी गेला आणि रुपालीला विचारू लागला की आरती कुठे गेली आहे. रुपाली म्हणाली की गेल्या 1 वर्षापासून आरती माझ्यासोबत बोलत नाही. तो उदास मनाने तेथून पण घरी आला. विचार करू लागला की रुपाली तर आरतीची खास मैत्रीण होती. नेहमी रुपालीबद्दल आरती मला सांगायची, तर मग वर्ष झाले तिने तिच्यासोबत बोलणं सोडलं आहे. म्हणजे ही दिवसभर घरात एकटीच असते. अक्षयने हातामध्ये मोबाईल घेतला आणि त्याने एक नंबर काढला. तो नंबर आरतीच्या भावाचा होता. आरतीचा भाव त्याला अजिबात आवडत नव्हता, परंतु मजबुरीने त्याला फोन करावा असे त्याला वाटू लागले. पण त्याचा फोन लागला नाही. त्यानंतर तो घरात तिने कुठे चिठ्ठी वगैरे सोडली आहे का हे सगळं शोधू लागला, परंतु काहीच मिळाले नाही. पण त्याला एक गोष्ट कळाली की आरतीने किती छान घर ठेवलं आहे. प्रत्येक वस्तू जागच्या जागी स्वच्छ आहे. पण त्याने सगळं सामान अस्तव्यस्त करून टाकलं. त्याने कपाट उघडलं तर त्यामध्ये तिचे कपडे होते. त्या कपड्यांमध्ये तिचा सुगंध त्याला येऊ लागला. त्याने कपाटात पाहिलं तर त्याला तिथे लग्नाचा अल्बम भेटला. तो विचार करू लागला की अरे, हा अल्बम तर मी दिवाणामध्ये ठेवला होता, तर मग इथे का आला आहे. त्याला आठवलं की नेहमी या अल्बममध्ये आरती काहीतरी शोधत असायची. त्यामुळे एके दिवशी रागानेच त्याने तो अल्बम बेडमध्ये ठेवून दिला होता. त्याने अल्बम उघडून पाहिला तर त्याची नजर आरतीवर गेली. खरंच लाल रंगाच्या शालूमध्ये किती सुंदर दिसत होती. सगळेच तिच्या रूपाचे घायाळ झाले होते. लग्न झाल्यावर हनीमूनसाठी मस्त ठिकाणी जाण्याची आरतीची खूप इच्छा होती, परंतु हनीमूनला जाणे हे मात्र अक्षयला अजिबात पसंत नव्हते. लग्न झाल्यावर पण अक्षय तिला टाइम देत नव्हता. नेहमी कामातच व्यस्त असायचा. तिने जर फोन लावला तरी पण तो तिला ओरडत असायचा की घरी बसून बसून तुला काम नाही म्हणून नेहमी मला फोन करत असते. कडवड बोलणं ऐकून आता तिने त्याला फोन करणे पण सोडून दिले होते. पण आता अक्षयला कळाले की आता तिचा फोन येऊ दे, मी तिला अजिबात ओरडणार नाही. तिच्या मनात जे काही आहे ते मी करणार आहे. तिच्यावर आता मी नाराज होणार नाही. तिच्या मर्जीने मी आता जगणार आहे. अचानक त्याला एक फाईल दिसली. लग्नाच्या 2 वर्षानंतर आरती आई होणार होती. तिने आनंदाची बातमी अक्षयला सांगितली. अक्षय पण खूप आनंदी झाला, परंतु त्याने त्याचा आनंद तिला अजिबात दाखवला नाही. तो भावहीन चेहरा घेऊन तसाच थांबला. त्यामुळे आरतीचं मन दुःखी झालं. ती उदास राहू लागली. आता अक्षय खूपच काम करू लागला, कारण आता बाळ येणार आहे. त्यामुळे जिम्मेदाऱ्या वाढणार. त्याला वाटत होतं की आता सगळं सोडून आरतीजवळ राहावं, परंतु कामामुळे तो तसा करू शकत नव्हता. हॉस्पिटलमध्ये पण तो तिच्यासोबत जात नव्हता. ती एकटीच जात होती. बघता बघता आरतीला 3 महिने झाले. या 3 महिन्यात आरती खूपच नाराज आणि अशक्त दिसत होती. अचानक एके दिवशी तिला त्रास होऊ लागला आणि तिचा गर्भपात झाला. गर्भपात झाला आहे हे ऐकून तर अक्षयला धक्काच बसला आणि त्यापेक्षा मोठा धक्का
म्हणजे आरती आता कधीच आई होऊ शकणार नव्हती. हे सगळं ऐकून अक्षयला फार दुःख झालं. त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. दोघांमध्ये शांतता पसरली. दुःख दोघांना पण झाले होते. हळूहळू आरती अक्षयपासून दूर होऊ लागली, कारण अक्षयच्या डोक्यात हे येत होतं की त्याचं बाळ आरतीमुळेच गेलं आहे. अक्षय स्वतःला सावरू शकत नव्हता. मनात जे येईल तो तिला बोलून मोकळा होत होता. त्या दोघांच्या मध्ये आता एक खूप मोठी दरी निर्माण झाली होती आणि ती भरणं खूप अवघड होते. नेहमी चंचल बोलणारी, मस्ती करणारी आरती आता एकदम शांत झाली होती. अक्षयचं मन तिच्याजवळ जाण्याचं करत होतं, परंतु मेंदू याच्यासाठी तयार होत नव्हता. नंतर अक्षयने स्वतःला ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त करून घेतले आणि आरतीने घरातल्या कामांमध्ये व्यस्त करून घेतले. अक्षयने त्याच्या डोक्यातले विचार थांबवले. त्याने ती फाईल साईडला ठेवली आणि त्याला तिथे काही गोळ्याची पाकिटे दिसली. या गोळ्या कसल्या प्रकारच्या आहेत हेच त्याला समजत नव्हतं. तो विचार करतो की जेव्हा आरती घरी येईल तेव्हा मी या गोळ्यांबद्दल तिला विचारतो. अक्षयला आता एक वेगळीच भीती वाटत होती की नक्की आरतीच्या मनात होतं काय. खरंच माझ्यामुळे आरती एवढी उदास राहत होती. लाजेने अक्षयने मान खाली गेली. अजून कपाट चेक करत असताना अक्षयला एक ॲडमिशन पास मिळाला. त्याने पाहिलं की हे तर डान्सचं जॉईनिंग पास आहे. याचा अर्थ आरती डान्स क्लाससाठी जात होती. तिला डान्स करायची फार आवड होती, परंतु मी तिला एकदाच म्हणालो होतो की सभ्य घरातील बाया अशा ठुमके लावत नाहीत. तेव्हापासून तिने डान्स पण करायचा सोडून दिला होता. अक्षयने त्या ॲडमिशन फॉर्मवर तारीख पाहिली तर 2 महिन्यापूर्वीची तारीख होती. म्हणजे 2 महिन्यापासून आरती 4 ते 6 यावेळी डान्ससाठी जात होती आणि हे मला तिने सांगणे तिला महत्त्वाचे पण वाटलं नाही. अहो, म्हणजे आज पण आरती डान्ससाठी बाहेर गेली होती, परंतु आता 9:30 वाजून गेले आहेत. आतापर्यंत तिने यायला पाहिजे होतं. एवढे रहस्य तिने कसे काय लपवले आहेत? रात्रीचे 11 वाजले. अक्षयने विचार केला की पोलिसात जाऊन कंप्लेंट द्यावी, कारण तिचा अजून काहीच पत्ता नाही आणि तिला जास्त काही येथील माहीत नाही. कदाचित सगळं माहीत असेल, कारण का माझ्या पाठीमागे एवढं करीत होती म्हणल्यावर तिला सगळं काही माहीत असेल. तो निघालाच होता. तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन पोलिसांचा होता. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून अक्षयला धक्काच बसला. गडबडीमध्ये गाडीची चावी घेऊन तो पळाला. त्याने घराला पण लॉक केले नाही. त्याला समजलं होतं की सुमारे 6च्या आसपास आरतीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याचे अंग थरथर कापू लागले. तिच्याशिवाय जगणं याची कल्पना त्याला करवत नव्हती. 1-2 जागेला अक्षयची गाडी बंद पडली, परंतु त्याने हार मानली नाही. तो तसाच हॉस्पिटलकडे धावला. तिथे गेल्यावर अक्षयला कळाले की डोक्याला जोरात मार लागला आहे. जखम खोल आहे. कंडिशन खराब आहे. डॉक्टर आरतीला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. हे सगळं ऐकून अक्षयला चक्कर येऊ लागली. आरतीसाठी अक्षयच्या डोळ्यातून झरझर अश्रू येऊ लागले. त्याला काही समजत नव्हतं. राहून राहून अक्षयच्या समोर आरतीचा चेहरा फिरत होता. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होता. त्याला आठवलं की जेव्हा पण तो आजारी असायचा तेव्हा आरती मनात कोणताही स्वार्थ न ठेवता त्याची खूप सेवा करत असायची. डॉक्टरांनी लगेचच आरतीचे ऑपरेशन करायचे ठरवले. ऑपरेशन थिएटरच्या दारापाशी उभा राहून अक्षय देवाला हेच मागणं मागू लागला की काही पण करून आरतीला काही सुद्धा होऊ देऊ नका. आणि मनात म्हणाला, आरती जाऊ नकोस. मला मान्य आहे की मी तुला समजून घेतलं नाही.
या काही तासाच्या अंतरामुळे मला तुझ्याबद्दलची काळजी, करुणा सगळं काही समजलं आहे. मला सोडून अजिबात जायचं नाही. मी तुला वचन देतो आरती, तुला राहिलेल्या आयुष्यात प्रेम व्यतिरिक्त कोणताच त्रास देणार नाही. तुझ्यावर मी खूप प्रेम करणार आहे आरती. मी कधीच तुला इग्नोर करणार नाही. नेहमी तुझ्या पाठीशी मी राहीन. कोणत्याही गोष्टीसाठी रोकठोक करणार नाही. तुला डान्स आवडतो ना, तर तू रोज डान्स कर, क्लासेस लाव, पण मी तुला काहीही म्हणणार नाही. मी तुझी आवड जपायला तयार आहे. आता मी रोज तुझ्यासोबतच चहा पिणार आहे, जेवणार आहे. आपण दोघे सोबत खूप गप्पा मारू. माझ्यासोबत तू मनसोक्त बोल. तू खूप बोलते म्हणून मी आता तुला अजिबात खवळणार नाही. तुला तो प्रत्येक आनंद देणार आहे जो आनंद मी तुला दिला नाही. मला माहीत आहे आरती की तू माझ्यासारखी स्वार्थी नाहीस. तू खूप चांगली आहेस. मला तू लगेच माफ करत असतेस. देवा, मी जे काही कर्म केले आहेत त्याचे एवढे मोठे वाईट फळ मला देऊ नकोस. दोषी मी आहे म्हणून सजा तिला देऊ नकोस. देवा, माझी हाक ऐक. एक एक सेकंद एक एक वर्षासारखा अक्षयला वाटू लागला. त्याचे हृदय धडधड करत होते. मनात एक भीती निर्माण झाली होती. बघता बघता 4 तासांनी डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितलं की आता पेशंट व्यवस्थित आहे, काळजी करायचं काही कारण नाही. हे ऐकून अक्षयच्या जीवात जीव आला. त्याने लगेचच देवाचे आभार मानले. सकाळी 10 वाजता आरतीला शुद्ध आली. खिडकीतून अक्षय तिला आतमध्ये पाहत होता. आरती इशाराने त्याला जवळ बोलवत होती. अक्षय लगेचच तिच्यापाशी गेला आणि तो हळूच तिच्या कानात म्हणाला की आरती, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आरती अजून एक इशारा करू लागते. तो इशारा म्हणजे तिला त्याच्या मिठीत यायचं होतं. अक्षयने कोणाचीही पर्वा न करता आनंदाने लगेचच तिला मिठीत घेतले आणि दोघे पण आनंदाने रडू लागले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.